संतोष देशमुख सरपंचाचा खून आणि त्यानंतर झालेल्या आरोपीची म्हणजे आरोपी फरार होणं, गुन्हा दाखल होण्यास विलंब होणं आणि सुरुवातीला खून होण्याच्या पूर्वी या प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका, हे सर्वच एक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर, पोलिसांच्या विश्वासार्हतेवर एक प्रश्नचिन्हच निर्माण करणार आहे। महाराष्ट्र पोलिसांचा नाव आणि दरारा आता गायब होताना दिसतोय, हे दुर्दैवानं म्हणावं लागतं। जो धाक होता, जो दरारा होता, पोलिसांचा एकूणच या राज्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये एक नावलौकिक होता महाराष्ट्र पोलिसांचा, आता सगळं हळूहळू त्याची घसरण होताना दिसते। हे राज्याचं दुर्दैव आहे। संतोष देशमुखांच्या खून प्रकरणामध्ये पोलिसांनी फार मोठी भूमिका, मी स्पष्ट आरोप करतोय की दिरंगाई केली। आरोपीच्या गुन्ह्यावर पांघरुण घालण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी बीडच्या प्रयत्न सुद्धा केले। त्या पुढे जाऊन सांगेल की 22 दिवस वाल्मिक कराड गायब होते, फरार होते, यांची माहिती पोलिसांना होती, पण पकडण्यामध्ये सुद्धा वेळकाळूपणा केला। आणि एवढ्या गंभीर अशा गुन्ह्यासाठी एवढी सक्षम आमची पोलीस यंत्रणा ही कुचकामी होताना आम्हाला दिसली, याचं फार वाईट वाटलं। माहिती सभागृहामध्ये जितेंद्र आव्हाडांनी मांडली, आमच्या दसांनी मांडली, सुरेश दसांनी। मला कळत नाही की या प्रकरणामध्ये नेमकं काय। एक मंत्री सत्तेतला, दुसरा सत्तेतलाच आमदार, हे सगळं जे प्रकरण फिरते आहे, खरं म्हणजे एकामेकावर पुन्हा आरोप दोनही पक्षाची, यातून सरकारमध्ये समन्वय नाही किंवा मुख्यमंत्र्याचा धाक आमदारावर नाही, पक्षप्रमुखांना त्यांची चुप्पी, त्यांचं ती शांतता, राष्ट्रवादीच्या नेत्यांची की धनंजय मुंडे टार्गेट आहे, धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षातले नेते प्रयत्न करतायत, असे अनेक प्रश्न या प्रकरणाभोवती फिरताना दिसत आहेत। त्यामुळं एकूणच आता यावर अधिक चौकशीची दिशा भरकटण्यापेक्षा SITनी आणि CIDनी जे काही आता दोन यंत्रणा काम करतायत या संदर्भात आणि प्रामाणिकपणे कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही प्रेशर खाली न येता या प्रकरणामध्ये शोध घ्यावा, तळापर्यंत जावं। जी सगळी आरोपी आहेत त्या सर्व आरोपींचा उडबस हे मंत्र्यांच्याकडे होती, त्याचे अनेक पुरावे आहेत, त्यांची जवळीक होती, त्यांच्या घरात वावरत होते। आता हे सगळं होताना ते म्हणतात की माझा संबंध नाही। मी असा आरोप करणार नाही की संबंध आहे का, पण चौकशी झाली पाहिजे, हे मात्र नक्की माझी मागणी राहणार आहे। नेमले जाणारे पोलीस तिथल्या नेत्यांच्या मर्जीनं, तिथले नेमले जाणारे नियुक्ती सगळ्या नेत्यांच्या मर्जीनं, सगळे मिळून तिथली यंत्रणा, अनेक अधिकारी बीडचे आमच्याकडे येतात त्यावेळेस सांगतात की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलेल्या अधिकाऱ्यांची आम्ही काम करून घेतो, ज्या पद्धतीनं कामं होतात। सुरुवातीला एक अधिकारी सांगत होता, साहेब एवढं काम करायची गरजच काय, आपण 30-40% काम करतात आमच्याकडे, तेवढंच करू, 25% होतात कामं, तेवढेच करू, असं एक अधिकारी सांगतो। म्हटलं हे काय, म्हणजे बीडमध्ये जे काही मिळतं सरकारकडून, निधी मिळतो,
बजेटमध्ये तरतुदी होतात त्यातले निम्मे पैसे सर्व शासकीय यंत्रणा आणि राजकीय नेते मिळून वाटप करून घेतात। म्हणून कॅगच्या अहवालामध्ये जे काही आत्ता मिसिंग आहे, जुळत नाहीत, कामं झाले की नाही माहीत नाही, जे काही आता कॅगने आपलं मत नोंदवलं त्याच्यावर शेरेल दिलेत, इन्क्वायरी कॅगच्या रिपोर्टमध्ये जे काही आलं आहे त्यातून जवळपास 96,000 कोटीची कामं मिळेनाच। एकांच्या गुन्ह्या गंभीर गुन्ह्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे त्यांची प्रॉपर्टीची यादी वाचली तर लाज मोठमोठ्यांना लाज वाटेल, म्हणजे की अचंबा वाटेल। अशा प्रकारचं ते सगळं एकूण प्रॉपर्टीची लिस्ट आहे। त्याला धोका कोणापासून आहे? विरोधकापासून आहे। पुरावे नष्ट करायसाठी कदाचित त्यांना आपतिष्टापासून, जवळच्या नेत्यापासून भीती वाटत असावी। म्हणूनच मी काल म्हणालो होतो की त्यांचा एन्काउंटर करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी चर्चा आहे। आणि तशा पद्धती चर्चा झाल्याचे का वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। मी बोललो, लपवून ठेवलं नाही काही। आणि म्हणून ते सुरेश धस म्हणतात तसं आकाच्या आकाला वाचवण्यासाठी त्यांच्या जीवाला धोका वाटत असेल। आता हे कोण सांगू शकेल? स्वतः कराड सांगू शकतील कोणापासून धोका आहे, किंवा पोलिसांनी बयान घेऊन पोलीस सांगू शकतील। ते सांगावं, महाराष्ट्रातील जनतेला कळू द्यावं। सरपंचाचा खुनामध्ये सहभागी असलेल्या लोकांना कुणापासून धोका आहे हे जनतेला कळण्याची आवश्यकता आहे।